नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज चुलीवरचा बेत केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चूल छान पेटलेली आहे, त्याच्यावरती पातेलं ठेवलं। पातेल्याला थोडीशी राख लावून घेतली, त्यामुळे गाजते वेळी आपल्याला जास्त त्रास होत नाही, कारण का चुलीवरती भांडी काळी होतात। पातेलं सुद्धा आपलं गरम झाले आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ। अर्धा किलो मटण आहे, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे। खडा मसाला घेतलाय, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, बदाम फूल आणि जिरं। एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तेल आपलं छान गरम झाले आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। खडे मसाले चांगले फ्राय झाले की आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकल्यानंतर कांदा छान परतवून घ्यायचा आणि गुलाबी रंग येईपर्यंत भाजला की आपण त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। हळद आणि मीठ सगळीकडे लागलं पाहिजे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि वाटणाची तयारी करूया। आता ओलं खोबरं असं काप चिरून घेतलेले आहेत पहा, तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल। 5-6 चमचे पांढरे तीळ घेतलेत, 4-5 काजू घेतलेत आणि हे सुद्धा भाजून मिक्सरच्या पातेल्यात काढून घेतले। आता चिरलेलं ओलं खोबरं, आलं, लसूण घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर। हे वाटण आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता आपलं मटण सुद्धा हे मिठामध्ये आणि हळदीमध्ये शिजलेलं आहे पहा, पाणी चांगलं सुकलेलं आहे। आता आमचं हे घरचं लाल तिखट आहे, म्हणजे मसाल्याचं घरगुती, त्यामुळे मी तेच टाकलेलं आहे। तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथं आपल्याकडं झणझणीत खायची सवय आहे, त्यामुळे तिखट तर पाहिजेच। आणि आता चांगलं परतवून घेतल्यानंतर सगळ्या मटणाला आपलं तिखट लागलेलं आहे आणि मग आपण जे वाटण तयार केलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता वाटण किती टाकायचं, तुम्हाला किती रस्सा पाहिजे, जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये वाटण टाकू शकता। आता चांगलं वाटण सुद्धा मिक्स करून घ्यायचं पहा। थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, कारण का भांड्याला चिकटत होतं ह्याच्यासाठी। चांगलं तेल सुटेपर्यंत सुद्धा हे वाटण भाजून घ्यायचं। आपण कुठलाही ओलं खोबरं वगैरे भाजलेलं नाही, त्यामुळे हे ह्या मटणामध्येच भाजून छान मसाला घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। 4 चमचे पाणी घालत मी हे वाटण चांगलं मटणात भाजून घेते। साईडला पाणी उकळून घेतलेलं आहे, हे पहा इथं पाणी उकळलेलं आहे। आता तुम्हाला दिसते की तेल थोडं थोडं सुटत आलेलं आहे, आपलं वाटण छान भाजतंय। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया 5 मिनिटासाठी, आणि झाकण लावलं की तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये तेल सुटलेलं दिसेल। आपण झाकण काढून घेऊया आणि तुम्ही तेल किती छान सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता। आता जे गरम पाणी आपण केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता आम्ही 4 माणसं खाणारे आहेत, त्यामुळे इतकं पाणी आपल्याला पुरेसं आहे। मसाला, पाणी सगळं पळीनं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून ठेवायचं उकळी येण्यासाठी। आता 15-20 मिनिटं आपण या पाण्यामध्ये आपण शिजू द्यायचं आहे। आता ह्या रश्श्यामध्ये थोडंसं मटण शिजलं की मग आपण सुकं परतवून घेणार आहोत। तुम्ही रश्श्याला कट किंवा कलर पाहू शकता आणि अगदी सगळीकडं वास सुटलेला आहे। आपलं मटण सुद्धा छान शिजलेलं आहे। रसा जो आहे तो साईडच्या चुलीवरती उतरून ठेवूया। कढईमध्ये 4-5 चमचे तेल टाकलं। आमच्या गावाकडे कसं आहे, सुक्यासाठी हुबा कांदा चिरतात, जसं आपण खायला चिरतो त्या पद्धतीनं। आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर हुबा कांदा घालून परतवून घेतलं, मग आपलं जे उरलेलं वाटण होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि चांगलं फ्राय करून घेतलं वाटण, जसं आपण रश्श्याला भाजलं होतं त्याच पद्धतीनं। आणि आमचं घरगुती लाल तिखट, हळद, मीठ टाकली, चांगलं परतवून घेतलं आणि रश्श्यामध्ये जे मटण होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि चांगलं सुक्कं सुद्धा
छान बनवून घेतलं. आता हे सांगते का तर मला वाटलं कॅमेराच ऑन आहे, पण कॅमेरा अजिबात ऑन नव्हता, त्यामुळं सुकं असं बनलेलं आहे. सुकं जे आहे ते साईडच्या चुलीवरती उतरून घेतलं आणि मग भाकरी करायला तवा ठेवला. चुलीवरती छान भाकरीसुद्धा झालेल्या आहेत. भात जो आहे तो गॅसवरती करून घेतला होता. कांदा लिंबू चिरून घेतलेला आहे. हा भात आहे, रस्सा आणि सुकं मटण. कसा वाटला हा गावरान बेत नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक नक्की करा. आणि या जेवायला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद.